हॅलो गाईज, वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग. आणि आज आहे गणेश चतुर्दशी. आज गणपती बाप्पा आलेत. तर मी इकडे नेहमीप्रमाणे दरवर्षी मी बोललेली आहे, जोपर्यंत माझ्याकडून होईल तोपर्यंत मी पहिला प्रसाद मीच देणार. सो आता आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो आहे, बघूया गणपती आणलाय का. तर चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तर आमचे बाप्पा घरी आलेले आहेत आणि आता त्यांच्या स्वागताची तयारी करूया. तर इथे तुम्ही बघू शकता दादा आणि बाबा गणपती बाप्पा आणायला गेले होते. सो आता त्यांना ओवळून घेऊया. कधीही तुम्ही जर पहिल्यांदा गणपती बसवत असाल तर तुम्हाला हे दाखवते की सगळ्यात आधी जे कोणी गणपती घेऊन येतात किंवा ज्यांनी गणपती घेतलेला आहे त्यांचे सुद्धा पाय धुवून गणपतीच्या इथं थोडंसं पाणी शिंपडायचं, कारण पाण्याचा पूर्ण कलर असतो ना, त्यामुळे तिथे पाय जिथे आहे गणपतीचं तिथे थोडंसं पाणी लावायचं आणि गणपती बाप्पाला ओवाळून त्याची पूजा करून जी व्यक्ती ज्या व्यक्तीने गणपती बाप्पाला आणलेलं आहे, म्हणजे अण्णांनी आणि दादांनी धरलं होतं, तर त्यांची देखील पूजा करून ओवाळून त्यांना घरामध्ये प्रवेश करायचा. तर सगळ्यात बेसिक हेच आहे. आणि स्थापना करण्याच्या आधी तुम्ही जिथे बाप्पाला ठेवणार आहात ना, ती जागा स्वच्छ आणि व्यवस्थित असावी. सोबत तुमचं डेकोरेशन वगैरे सगळं रेडी पाहिजे, कारण गणपती बाप्पा आणल्यानंतर आपल्याला लगेच त्यांची स्थापना करायची असते. तर त्यांना दुसरीकडे न ठेवता जिथे आपण ठेवणार आहोत तिथेच म्हणजे ठेवायचं आहे. सो आता इथे ओवाळून घेणार आहे बाप्पाला आणि बाबांना. सो ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना ओवाळून घ्यायचं आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा. सो अशा प्रकारे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तुमच्याकडे पण गणपती बाप्पा आलेत की नाही आणि तुम्ही कशा प्रकारे स्वागत करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर काही चुकत असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. पण प्रत्येकाची एक श्रद्धा आहे, एक आपुलकी. आपल्या बाप्पाचं स्वागत प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे करतं. सो इकडे आम्ही अशा प्रकारे करतो. सो आता इथे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा आलेले आहेत आणि आता बाप्पांचं जिथे ठेवणार आहोत त्यांची स्थापना करणार आहोत. तर चला, मी तुम्हाला दाखवणार आहे की घरात आम्ही स्थापना कशी करतो ते. तर मैत्रिणींनो, आता इथे आपल्याला स्थापना जिथे करायची आहे तिथे आपल्याला पाट वगैरे ठेवायचा आहे, पण नेमका आता तोच पाट अण्णांनी घेतलेला आहे. सो आता आपण जिथे स्थापना करायची तिथे आपल्याला तांदूळ म्हणजे तांदूळनी स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू वाहायचं आहे, तिथे एखादं फूल वाहायचं आहे, तिथली पूजा करून मग आपल्याला बाप्पाला तिथे ठेवायचं आहे. सो आधी इकडे एक छान मस्त यांनी डेकोरेशन केलेलं आहे, खाली पाट ठेवलेला आहे. परंतु आता आपल्याला तिथे वरती बाप्पाची स्थापना करायची आहे. तिथे सगळी व्यवस्थित आपण सगळी मांडणी करून घेऊया आणि मग बाप्पांना छान प्रकारे इथे शार्विलचं चाललेलं आहे, त्याला हा बेल्ट लावायचा आहे आणि तो आधी रडत होता आणि आता त्याला तो नको आहे. सो चला, मी इकडे गमती जमती पण दाखवणार आहे आमच्या घरातल्या. तर सगळ्यात आधी दादांनी घरामध्ये गुलाबजल शिंपडलेलं आहे. काही जण गोमूत्र वगैरे शिंपडत असतील तर त्यांनी ते देखील शिंपडावं. तर इथे मला व्हिडिओ काढायचा होता पण तो थोडासा माझ्याकडून स्किप झाला. तो इथे स्वस्तिक काढलं, हळदी कुंकू वाहिलं जिथे आपण ठेवतो तिथे, आणि सगळं म्हणजे फूल वगैरे वाहून वाहिल्यानंतर आता आपण इथे स्थापना केलेली आहे आपल्या बाप्पाची. पूर्वी प्रेम सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके मा मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्वर्णे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जरित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती नूपुरे चरणी गागरिया. जय देव जय मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव मोद पीतांबन परिवर वंदना, सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन आनंदी आनंद पूजन भावे ओवाळील मने नमा. तमेव कायेन वाचा मनसे मिलेवा, पूजा करावा प्रकृती स्वभाव. करोमि यज्ञं सकलं परस्मै, नारायणायति अशिरं केशवं राम. हरे राम 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 हरे हरे,
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय काय पाहिजे तुला? हे पाहिजे, हे द्या आम्हाला, हे द्या आम्हाला. नाही नाही, थोडा वेळ द्या आम्हाला खेळायला, थोडा वेळ खेळायला द्या आम्हाला. वा वा, छान छान. वाजव 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 वाजव. अरे वा वा. कसं वाजवतो दाखव, कसं वाजवतो टांग. बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तुम्ही शेजारी ती 5 फळं, शिवाय 5 विड्याची पानं, त्याच्यावरती फळं मांडू शकता किंवा साईडला तुम्ही ती फळं ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे कमळाचं फूल आणि आज खरंच म्हणजे आजचा दिवस इतका छान आहे ना, आणि आम्ही सगळ्या सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतोय. सगळी सुंदर अशी मांडणी झालेली आहे. एक कलश मांडला जातो, त्या कलशामध्ये नारळ, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, तुळशी आणि दुर्वा असं टाकल्या जातात. सो कलश केला जातो. ही जी फळं आहेत, ती फळं जर खराब झाली तर तुम्ही ती चेंज पण करू शकता, असं काही नाही आहे. सो इथे आम्ही मस्त पाय वगैरे पडलो आणि इथे जेवणाचा आस्वाद घेऊन आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे संजीवनी.